हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। प्रल्हाद जोशींनी केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जोशींवर मोठी जबाबदारी। मी महाराष्ट्रातच आहे, केंद्रात जाण्याच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूर्णविराम। ही तर केवळ सुरुवात आहे, रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या अभिजित दिपके यांचं सूचक वक्तव्य। अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले, शिवाजी पार्कच्या विजयी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका। उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरी यांचा खड्डा मंत्री असा उल्लेख, तर निर्मला सीतारामन त्याचबरोबर राजनाथ सिंह यांना सुद्धा लगावला टोला। ठाकरेंना सेलिब्रेशन करायला काहीतरी कारण मिळालं याचा मलाही आनंद आहे, फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांना टोला। अभिजित दिपकेंच्या कुटुंबाची मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून भेट, आंदोलनादरम्यान राजकारण होऊ नये म्हणून भेट न दिल्याचं स्पष्टीकरण। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेत मांडणार, पेपर फोडणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची तरतूद। भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश आणि विद्यार्थी महत्त्वाचे, प्रधान यांच्या राजीनाम्यावर अमित शहा यांची प्रतिक्रिया। दिल्लीतील आंदोलकांवर छर्रे मारण्याची परवानगी कुणी दिली, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अमित शहांना सवाल। अमरावतीच्या मेळघाटात 70 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा, टिटंबा इथे शासकीय आदिवासी आश्रमशाळेतली घटना। रस्त्याअभावी बैलगाडीतून अंत्ययात्रा, नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकणे गावातली घटना। माळशेज घाटात 2 गिर्यारोहकांचा मृत्यू, काळू धबधब्याचा प्रवाह वाढल्यामुळे दुर्घटना। माळशेज घाटात रस्ता खचला, नगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू। ठाण्यात घोडबंदर रोडवर पुन्हा अपघात, कंटेनर खड्ड्यात कोसळल्यामुळे चालक गंभीर जखमी। जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ, उपयुक्त साठा 49%वर। पुण्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। महावितरण कर्मचाऱ्यांच्या समोर अचानक वाघ, चंद्रपुरातल्या मूल इथला थरार। तीन बहिणींचा एकाच पुरुषाशी विवाह, उत्तर प्रदेशच्या अमरोहामधली घटना, समाज माध्यमांवरून जोरदार टीका। आंध्र प्रदेशमध्ये कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू, कोरोना रुग्णांची संख्या 49वर। आज 27वा कारगिल विजय दिवस, द्रासमधील युद्ध स्मारकावर विशेष कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती।